पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅडमांनी एका विशिष्ट पद्धतीने हॅव आणि हॅज कसं वापरायचं हे तंत्र शिकवलेलं आहे. शिकवलं आहे की नाही? मग आता फळ्यावरती जर काही वाक्य लिहिले तर तुम्ही त्याच्यात हॅव किंवा हॅज वापरू शकतात का? चला मॅडम लिहा, फळ्यावर वाक्य लिहा. पहा मॅडमांनी लिहिलेलं आहे, राम डॅश 10 चॉकलेट्स. चलिए बेटा एक मिनिट. हां काय वाक्यवास पूर्ण. राम .10 चॉकलेट. हां आता उत्तर सांग पूर्ण. राम हां has हां 10 chocolates. व्हेरी गुड. चला दुसरं वाक्य लिहा मॅडम. या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजपैकी कशाचा वापर होऊ शकतो? Has. हॅज कशामुळे? कारण राणी म्हणजे रागिनी हे मुलीचं नाव आहे. हां She has. बरोबर बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. रागिणी हॅज. तिसरं वाक्य लिहा मॅडम. हेमाद्री. They have many books. यस They have many books. व्हेरी गुड व्हेरी गुड. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. चला राज, तुला सांगायचं आहे पुढचं वाक्य. राज चल ये इकडे पुढे. Cow has 4 legs. Cow has 4 legs. व्हेरी गुड. काऊ हॅज 4 लेग्स. चला शेवटचं वाक्य. शेवटचं वाक्य कोण सांगेल? लिहू नका मॅडम, थांबा, पुसून घ्या ते, पुसून घ्या. आता जे वाक्य लिहिलं जाईल त्याचं उत्तर कोण सांगेल? आता जे वाक्य लिहिलं जाईल त्याचं उत्तर कोण सांगणार आहे? हां तू उभा राहा. हां लिहा मॅडम. काय येईल? हॅव येईल का हॅज येईल? वाच पूर्ण वाच. Elephant has 1 tail. हॅज कशामुळे?